मौसम अच्छा है, अभी तक तो सूरज चमक रहा है, लेकिन हल्के हल्के बादल भी हमारे दाईं ओर भाग रहे हैं। विशाल गोलियां भी चमक रहे हैं। शिवम विकेट कीपर है, उन्होंने चेहरे पे हाथ रखा है इसलिए दिख नहीं रहे कैमरे में। उनका देखा देखी में शॉट फाइनल के फील्डर ने भी हाथ रख दिया। बहरहाल चलते हैं मैच की तरफ। योगेश दलवी पिछले मैच में कमाल की बल्लेबाजी की और संकेत केनी गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया। सुनील माली को पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे। साइड आर्म बॉलिंग एक्शन है, फील्ड की जमावट पे नजर दौड़ा रहे हैं। शॉर्ट थर्मन है, शॉर्ट फाइनल के पॉइंट है, कवर है, एक्स्ट्रा कवर है, मिड ऑफ है। सुनील माली पहली गेंद के साथ समय सेट किया गया है, पहले 3 और 15 मिनट में करने। योगेश दलवी सामना करते हुए सुनील माली का। पहली गेंद बहुत खूबसूरती के साथ टर्न कर दिया आउटफील्ड में, 1 रन बना। दूसरे के लिए जा रहे, तेज थ्रो पहुंचा है और संकेत केनी गोल्डन डक पर आउट होते हुए। दारू सोडूनी दिवस स्पोर्ट्स का सुनील की गेंद, बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे, 1 रन बना है। नहीं, देवानंद ने कहा एक बली दिया है, दूसरा नहीं देंगे। 2 रन 1 विकेट। शिवम अच्छे विकेट कीपर है। एक बात समझ में नहीं आ रही, सूरज हमारे बाईं तरफ है और वह हाथ दाईं तरफ कर रहे। इस मरतबा हल्के हाथों से टर्न किया फुल टॉस गेंद को आउटफील्ड में, डीप वाइडिश मिड ऑन पे गेंद को उठाया, 1 रन। देवानंद भुईर 1 के साथ खाता खोला, कुल स्कोर 4 दाम का 3। दीपेश माली का कहना है कि शिवम 3 कैच पकड़ेंगे तो 1000 रुपए का इनाम है, लेकिन कैच पकड़ने के लिए हाथ सामने से हटाना होगा। बहुत खूबसूरत शॉट, टक करते हुए ऑन साइड में मिसफील्ड हुआ है, दूसरे के लिए जा रहे हैं, थ्रो पहुंचा है, थोड़ा वाइड, 2 रन पूरे। इन 2 रन से 4 दाम स्पोर्ट का स्कोर 5 पे पहुंचा। धीमी शुरुआत कहेंगे, पिछले मैच में अच्छी शुरुआत थी, उसका कारण है कि सुनील माली बहुत ही कसी हुई गेंदबाजी कर रहे। देवानंद योगेश दलवी के पास आए हैं। इस मरतबा बढ़िया स्ट्रोक है, लैप स्वीप किया गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। अगसो
शिवानंदने एकावंगा संघाला झाला धोका ते मग दाबून ठोका. फिर तान दिया है, भिंगड़ी है और गेंद निकल गई है. स्क्वाल एक बाउंड्री के ऊपर. कैलकुलेटेड 6. कधी मकरे एक ओवर की समाप्ति. रन बने 15. विकेट गिरा है. एक फील्डिंग तुरंत लगाएं प्लीज. सरपंच 11 पंच का कहना है कि फील्डिंग तुरंत लगाए. शिवम भोईर ने कुछ कान मंत्र दिए वहां पर. देखिए धोनी से भारत की टीम कितना जीती थी, जबरदस्त. वही काम शिवम भोईर कर रहे हैं. गेंदबाजी के लिए आए हैं यज्ञेश माली. अगर हैट्रिक करते तो दीपेश माली की तरफ से 1000 रुपए का इनाम है. पैसे घेऊन बसले बाबा. शिवम के लिए फिर मौका है. 2 कैच पकड़ेंगे तो 1000 रुपए. एक हाथ से पकड़ेंगे तो 750 दिए जाएंगे. यज्ञेश माली ऑफ स्टंप के बाहर देखा, बाला छोड़ दिया. वाइट 16 पे पहुंचा है स्कोर. पिछले कई मैचेस लो स्कोरिंग रहे हैं. टॉप 4 टीमें अब बच गई है. अच्छी गेंद, कट करने की कोशिश, उछाल कम था, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. अच्छा बॉलिंग एक्शन है यज्ञेश माली का. देखिए उनके चलने के स्टाइल को देखिए जब वो बॉलिंग रनअप पे जाते हैं. इस मर्तबा बढ़िया गेंद, लेकिन ये क्या है, रनआउट नहीं किया, वहां आउट करने गए. योगेश दलवी पे शायद उनका टारगेट रहा था. देखिए यज्ञेश को देखिए, वो जब बॉलिंग रनअप पे जाते हैं ऐसा लग रहा है कि दूसरे के मोहल्ले में घुस रहे. यज्ञेश माली 17 रन 1 विकेट. इस मर्तबा दूर से खेला है. गेंद पहले बाउंस पे गली में गई है, लगभग बैकवर्ड पॉइंट पे. और यहां पर अब जाकर योगेश दलवी रन आउट. सिक्सर का हैट्रिक लगाते हैं तो दीपेश माली की तरफ से 1000 है. और चारधाम के बल्लेबाजों के लिए सिक्सर या चौकों का हैट्रिक लगाते हैं तो शिवम केनी की तरफ से 5000 का इनाम है. लेकिन अभी तक यज्ञेश माली ने बहुत अच्छी गेंदबाजी की है. बिल्कुल विकेट टू विकेट बॉलिंग की है. बल्लेबाजों को रूम नहीं दिया है, जगह नहीं दी है. विक्की पाटिल अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं. आते ही गेंद को ड्राइव किया, लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे लगभग डीप मिड ऑन पे. अच्छी फील्डिंग, सिर्फ 1 रन. देवानंद भुईर चाहते कि उनको कोई तो आउट करे, नहीं तो उनके पास भी तो आउट करने का तरीका है. पीछे स्टंप्स तो है ना. यज्ञेश माली अभी तक बहुत ही
कसी भी गेंदबाजी कर रहे। ऑफ स्टंप के बाहर और ये मार ली लात। आखिरकार उन्होंने पैर मार ही दिया विकेट पे। यज्ञेश हल्के हाथों से अब की बार 8 विकेट। हालांकि रन जरूर आते थे 2, लेकिन आउट होके चले गए। अच्छा ओवर किया यहाँ पे यज्ञेश ने। यज्ञेश माली का कमाल का ओवर, जहाँ पे केवल 4 रन दिए। 2 ओवर की समाप्ति के बाद चारधाम स्पोर्ट्स ने बनाए 19 रन, विकेटें गिरी है 3। शिवम भुईर के लिए इनाम भी है, लेकिन बाद में तो जरूर उनको पूछूंगा कि सूरज हमारे कमेंट्री बॉक्स के बाईं ओर है और अब दाईं ओर आंख पे हाथ रख रहे। खेल की शुरुआत होती हुई नए बैटर मैदान में आए विक्की पाटिल का साथ निभाने मोहित केनी, और गेंदबाजी के लिए विनीत मालिया है, मानकोली के मशहूर ऑलराउंडर, भिवंडी के मशहूर ऑलराउंडर, लंबे रेस के घोड़े हैं। सामना करेंगे विक्की पाटिल। फील्ड की जमावट पे नजर डालते हैं। 2 खिलाड़ी विकेटों के पीछे, बाकी सभी खिलाड़ी बाउंड्री लाइंस पे। ओ पैरों पे निशान, आउट एलबीडब्ल्यू। टो क्रशर थी, कोई जवाब नहीं था। अनप्लेबल बॉल, आउट एलबीडब्ल्यू।
डीजे मैन आजकल समाचार देख नहीं रहे हैं कि सोने का भाव क्या है। 19 रन 4 विकेट। नए बैटर मैदान में आते हुए हर्षल केनी कहीं ना कहीं दबाव में आ गई। 4 दाम पहले ओवर में 15 आए थे, दूसरे में 4 हैं और विनीत माली ने बड़ी विकेट हासिल किए। सूरज बादलों के पीछे छुपता हुआ, फिर यॉर्क कराने की कोशिश अराउंड द लेग्स, वाइड घोषित के अंपायर ने। डूबते को तिनके का सहारा, बुरत्यालाकारी का आधार, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 पे पहुंचा है। विनीत माली फुल टॉस गेंद, मिस डायरेक्टेड यॉर्कर, अच्छा ड्राइव, ऑन साइड में 1 रन। स्कोर 21 रन 4 विकेट, 21 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। विनीत माली फील्डिंग में थोड़ा बदलाव करते हुए मोहित केनी के लिए। विनीत माली फुल टॉस गेंद बल्ले पे आई नहीं है, हवा में है, कोई गलती नहीं। और बीमर के लिए तीसरे अंपायर को बल्लेबाजों ने पूछा है। ये डीआरएस बल्लेबाजों का है। देखिए शिवम केनी ने सिक्सर के लिए 5000 का इनाम रखा है, लेकिन विनीत माली अगर 3 सिक्सर खाते हैं तो उनको भी 1500 दिए जाएंगे। इट्स अ फेयर डिलीवरी। विनीत माली ने 4 गेंदों में अब तक 2 रन दिए और 2 विकेट लिए, 3 गेंदों में। शिवम भोईर छाव में जाके बैठे, आपको मैदान में जाना है वरना काले पड़ जाएंगे। बहुत ही हसमुख है शिवम भोईर। उनके भी खुशी के दिन थोड़े रह गए हैं। यस, उनकी भी शादी होने जा रही है, खुशी के दिन थोड़े रह गए। नए बैटर मैदान में आते हुए हितेश केनी ऑलराउंडर है, लेकिन दबाव 4 दाम पे बढ़ता हुआ केवल 21 रन है और 5 बड़ी विकेटें गिरी। पिछले साल की चैंपियन टीम है। विनीत माली अपने गेंदबाजी से कहर ढा रहे हैं, पिछले मैच के मैन ऑफ द मैच भी रहे थे। कमाल का बॉलिंग एक्शन है उनका। ओ पटकी हुई गेंद, लाइन से हटके खेले थे बल्लेबाज हितेश केनी। अब तक विनीत माली ने 2 रन देकर 2 विकेट लिए 4 गेंदों में। एक्सप्रेस बॉलिंग फ्रॉम अ ग्रेट ऑलराउंडर। एच एंड गॉन, बड़ी विकेट। कमाल की बॉलिंग करे विनीत माली। 6ठा विकेट। इस विकेट पे सेलिब्रेशन कुछ ज्यादा ही कर बैठे वहां पर। लगता है कि कल की यादें आज तक ज़हन में। नए बैटर साहिल केनी, टीम के ऑनर, टीम के कैप्टन, लेकिन आए गर्म पानी में। विनीत ने अब तक 3 विकेट लिए हैं। विनीत माली साहिल केनी के लिए, वाओ, डाउन टू लेग साइड, शुड बी अ वाइड। 1 रन आता हुआ। काफी तेज तर्रार गेंदबाजी कर रहे हैं, रफ्तार के कहर बर्पा कर रहे हैं और रफ्तार में गिरफ्तार किया है 3 बल्लेबाजों को। 22 रन विनीत माली साहिल केनी के लिए।
साथ जुटाई, लेकिन वहां पर है कैच पहला पकड़ा है वहां पर शिवम ने। एक कैच और पकड़ेंगे तो 500 रुपए दिए जाएंगे। एक हाथ से लेंगे 750, लेकिन दूसरा कैच नहीं आया तो गलती हमारी नहीं, आपसे 500 लिए जाएंगे। क्या कमाल का बॉलिंग किया है विनीत माली, के लिए तालियां होना चाहिए। 1 ओवर 2 रन 4 विकेट। ये बड़े खिलाड़ी हैं। हालांकि अच्छा शॉट खेला था साहिल ने, लेकिन शिवम मौजूद थे वहां पर। देखिए शुभा धुमाल क्रिकेट में कितने जल्दी चीजें बदलती है। पहले ओवर में 15 आए, उसके बाद 4 आए और फिर 2 आए। डेथ ओवर, धीमी गेंद हुक कर दिया है, 6 रन। आवड मला ज्याची बाउंड्री के पीछे शायद कल का खड्डों में पानी रह गया है, सासलेला पानी। प्रतीक माली, फुल टॉस, फिर तान दिया है, पीछे फील्डर है। ओ, एक हाथ का कैच। पैसे हमने सुनील के लिए लगाए हैं, आपके लिए नहीं, शिवम के लिए। पूरी टीम को बल्लेबाजी मिलेंगी। स्कोर है 28, 4 गेंदें बची है। प्रतीक बैकफुट पे गए, कॉटन बॉल, विकेट नंबर 9। 0 पे आउट हुए बैट्समैन रोशन माली। हैट्रिक पे आ गए प्रतीक माली।
जतिन माली और तुषार माली की तरफ से भी 2000 रुपए, लेकिन हैट्रिक गेंद। ओ अजीबो गरीब शॉट, अजीबो गरीब शॉट। अजीबो गरीब शॉट खेला था वहां पे, उमेश ने ऊपर टाकली, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 29। इस ओवर में 2 गेंदें बची है, आखिरी विकेट बीच मैदान पर। सामना करे जॉन्टी केनी। ओ बहुत जोर से मारना चाहते थे, गेंद बल्ले पे नहीं आई, लुढ़क कर पहुंची। क्या ये आली अंगावर हुआ है? लेग बाय। एक सिक्सर मारते तो 500 रुपए दीपेश माली की तरफ से उमेश। उमेश फुंगिया सामना कर रहे। ओ नो लुक शॉट, प्रदीप पाटिल की तरह खेला हुआ नो लुक शॉट, लेकिन यहां रन आउट। तो कुल मिलाकर रन बने 31-32 रनों की चुनौती रखी है सरपंच N1 को महामुकाबले में पहुंचने के लिए। क्या ये पूरे होंगे? आइए सुनते हैं मशहूर कमेंटेटर कालीराम केनी से। वही सब मनकोली, आजकल कालीराम का जादू सर चढ़ के बोल रहा है। सेकंड सेमीफायनलचा टॉस आपण करणार आहोत। भोईर 11 आणि संतोष स्पोर्ट्स या 2 संघामधील नेक्स्ट मॅच, अर्थात सेकंड सेमीफायनल, दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळेल। एका बाजूला प्रेमनाथ माली, दुसऱ्या बाजूला प्रभाकर भोईर। तर मी विनंती करेन जयवंत केनी साहेब, सुधाकर माली साहेबांना की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण सेकंड सेमीफायनलचा टॉस इथे करणार आहोत। सेकंड सेमीफायनल सामना, वेलकम प्रभाकर भोईर, वेलकम प्रेमनाथजी माली। तर आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जातोय। टेल आणि हेड या नाण्याच्या 2 बाजू आहेत। हेड कॉल आहे प्रभाकर याचा आणि हेड चाललेला आहे, तर प्रभाकर भोईर यांनी टॉस जिंकलेला आहे। आमच्या मान्यवरांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत। मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेचं जे आयोजन केलं गेलं आहे, या आयोजनाविषयी काय म्हणाल? एकदम आयोजन व्यवस्थित आहे, खरोखर धन्यवाद द्यायला पाहिजे मानकुली गावाला। खरं MPL चषक बोलला तर एक आणबाण शान आहे गावाची। प्रथम मी माझ्या सर्व गावकऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, आणि असंच खेळत राहा, असंच गावचं एक उभं राहू द्या। सर्वांना दिवाळीच्या आणखी धन्यवाद देऊन नक्कीच अतिशय चांगला संदेश साहेबांनी दिलेला आहे। प्रभाकर भोईर टॉस आपण जिंकल्या, सेमीफायनलचा सामना, महत्त्वाचा सामना, केवळ 1 पाऊल फायनलपासून दूर आहात। टॉस आपल्या संघासाठी जेवढा सामना महत्त्वाचा आहे तेवढा टॉस महत्त्वाचा होता का? असं काही नाही आहे, टॉस इम्पॉर्टंट होतच समजा, पण बघूया आता पुढे काय होईल ते। टॉस आपण जिंकलेला आहे, टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले संतोष स्पोर्ट्स संघ एक चांगला संघ आहे, तुमचा संघ देखील एक चांगला संघ आहे। तर समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल, आणि तुमचा जो संघ या अगोदर क्वार्टर फायनलमध्ये खेळला होता तोच संघ सेमीफायनलमध्ये कायम असेल की या संघामध्ये काही फेरबदल पाहायला मिळतील? संघ तोच असेल, आणि समोरचा संघसुद्धा ताकदवर संघ। दीपेश माली त्यांच्यामध्ये एक ऑलराऊंडर आहे, आयकॉन म्हणून आहे तो। प्रेमनाथ माली 40+ आयकॉन आहे, त्याच्यामुळे त्यांची टीमसुद्धा पॉवर पॅक आहे। आमचा प्रयत्न असेल त्यांना अंडर 50च्या आत ठेवण्याचा प्रयत्न असेल। आणि अंडर 50च्या आतमध्ये ठेवण्यासाठी कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? गणेश दादा आहे, संग्राम आहे, मोहित आमचा आयकॉन आहे, त्याच्याकडून अपेक्षा आहे, स्वतः मी सुद्धा आहे। प्रेमनाथ माली आणि दीपेश माली यांच्यासाठी काही रणनीती आपण बनवलेली आहे? रणनीती असे काही नाही, मनामध्ये असं काही नाही, आम्ही ग्राउंडवर जाऊ तेव्हा आम्ही काही आखणी करू। आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा। प्रेमनाथ माली, टॉस आपण गमावलेला, सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे। टॉस आपण जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फलंदाजीच घेणार होतो, आणि आपल्या मनासारखं घडलं आहे तर प्रथम फलंदाजी करायची आहे।
प्रथम फलंदाजी करताना स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आपल्याकडे आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? असा टार्गेट नाही, पण जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. 40+मधून तू स्वतः आणि रेग्युलर फॉर्मॅटमधून ज्युनियर दीपेश मले, सिनियर दीपेश मले चांगले टीमवर्क पाहायला मिळतोय. आता या महत्त्वाच्या सामन्यामध्ये या महत्त्वाच्या खेळाडूंकडून काय अपेक्षा असेल? अपेक्षा तर भरपूर आहे त्यांच्याकडून, धावा काढण्याची आणि चांगली बॉलिंग टाकण्याची. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, टॉस केला गेला प्रभाकर भोईर 11 संघाच्या संघाने टॉस जिंकलेलं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये नेहमी ज्यांचा आपण आवाज ऐकतोय, आजही आवाज ऐकतोय, व्हॉइस ऑफ मानकुली कालीराम केनी सर. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर, सुभाष धुमाळ सर. मित्रांनो, मानकुली प्रीमियर लीग 2025 चं 30वं पर्व आणि नक्कीच मानकुलीकरांचा दीपावली महोत्सव या क्रिकेटच्या माध्यमातून गेली सातत्याने 30 वर्ष मानकुलीकर साजरी करतात. याचं संपूर्ण श्रेय ग्रामस्थ मंडळ, ग्रामपंचायत आणि गावातील सर्व क्रिकेटपटूंच्या अतिक प्रयत्नाने ही MPL स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना आपण पाहिलेली आहे. तर पहिला सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. 4 धावस्फोट आणि सरपंच 11 नक्कीच 31 धावा पहिल्या इनिंग मध्ये 4 धावस्फोटनं बनवलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर विनीत मालीनं एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेत 4 धावस्फोटची फलंदाजीची अगदी कंबर मोडून काढली होती. बघा इथे 32 रोखाचे साहिल केनी, मोहित केनीच्या टीमला गोलंदाज देवानंद भोईर. दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून प्रभाकर भोईरनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी संतोष स्पोर्ट या संघाला आमंत्रण दिलेलं आहे. MPL 2025 चा पहिला सेमीफायनल सामना मैदानामध्ये सरपंच 11 आणि 4 धाम. गत वर्षीची विजेता टीम 4 धाम. सुनील मालीनं काय झेल टिपला होता. हर्षल केनीचा एका हातामध्ये लॉंग ऑन ड्रिझनला तो झेल, त्यानंतर शिवम भोईरनं देखील एक चांगला झेल. नक्कीच विनीत मालीला चांगलं क्षेत्ररक्षण साथ लाभली होती. चला सामना ऑन करा. मान्यवर कक्षामध्ये सर्व उपस्थित मान्यवर सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. देवानंद भोईर ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी लोंगले का शिमर्शीकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा सुनील मालीनं पूर्ण केलेत. किशोर माली आणि मनोज केनीनं चांगलं साथ दिलेली आहे सुनील मालीला. सरपंच 11 टीम कडून खेळताना नक्कीच यावर्षी किशोर माली अगदी ऑल इज वेल आहे. विनीत माली, प्रतीक माली सारखे खेळाडू या टीम मध्ये आहेत आणि नावाला साजेशी कामगिरी या दोन्ही खेळाडूंनी केलेले. सुनीलला देखील चांगलं सुरुवात करून दिली प्रत्येक सामन्यागणित. पहिले चेंडूवर 2 बनवायचे 32. 8च्या सरासरीनं 32 धावांचं लक्ष आहे. हा चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं हितेश केनीनं स्टॉप केला. 1 सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 3. 2 चेंडू 3 धावा. नक्की 4 धाव स्फोटचं साखळी सामन्यामध्ये काहीसं आव्हान कठीण वाटत होतं. मात्र सुपर 8 ची सुपर लढत 44व्या स्फोटला पराभूत करून इथपर्यंतचा प्रवास त्यांनी केलेले तब्बल 61 धावा ठोकल्या होत्या. 44व्या स्फोट समोर चांगली टीम होती. जयेश मालीची, रुपेश मात्र देखील त्या टीम मध्ये होते. 40+ आपण आतापर्यंत जर MPL 2025 चा उत्कृष्ट फलंदाज पाहिल्यामुळे तो रुपेश मात्र आघाडीवर असतील. इथे किशोर मालीनं फटका हवेमध्ये केला. बघूया विकी पाटील आणि मोहित चेंडूच्या समोर आहेत. दुसरी धाव इथे किशोर मालीनं पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 5. 3 चेंडू 5. सुनील माली 3. किशोर खेळतोय 2 वर. अतिशय चांगली स्पर्धा. थोडस पावसाच्या व्यत्ययामुळे स्पर्धा अगदी दूरवर गेली. आज स्पर्धेची सांगता होणार आहे. फक्त यानंतर 3 सामने आता शिल्लक आहेत. हा चेंडू स्वेर असेल. पंचांचा येतो वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल.
धावसंख्या 6. पंच राजेंद्र पाटील सर आणि निकलेश बजाके या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आहेत. राजेंद्र पाटील कोणगाववरून तर निकलेश बजाके पिंपळघर, दिनेश भांबरे गोवा तर संदीप पाटील सर झून अंदुरकी असे 4 पंच स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 20 मध्ये फटका खेळलेला आहे. विकी लॉंग ऑन रिसाय मधून चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव, सिंगल न धावसंख्या झाली होती 7. अजूनही 2 चेंडू या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचे शिल्लक आहेत. 8 ची सरासरी. बघूया कुठला पहिला संघ MPL 2025 च्या फायनल मध्ये दाखल होतोय. पावलांचा वापर जरूर केला आहे, मात्र इष्टांच्या मागे योगेश दलवीनं सुनील मालीचा झेल टिपलाय आणि धक्का नंबर 1 सुनील मालीच्या रूपानं. MPLच्या ट्रॉफीवर जो संघ नाव कोरेल त्याला 4ठा धाब्याचे मालक यशपाल माली दीपी मालीकडून 12 खेळाडूंनी संघ मालकाला भोजन फ्री. आताच ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. मानकुली नाक्यावरचे A1 मटन शॉपचे मालक मोहसिनभाई यांनी देखील जो संघ चॅम्पियन होईल त्याला 3 kg मटन फ्री. क्या बात है मोहसिनभाई, धन्यवाद. A1 मटन नक्की. सुधाकर माली यांनी सांगितले दीपू मालीला की 13+2 करा म्हणजे 15 जणांची व्यवस्था होईल. क्या बात है. अगदी सरळ बॅट टू दी बॉलर असा फटका केला होता. बघूया देवानंद भोईर इथे किशोर मालीची धावबाच्या स्वरूपात विकेट. एक सिंगल धाव मनोज केनीच्या खात्यामध्ये. संघाची टोटल 8. जी आवश्यकता होती धावगतीची त्या धावगतीला स्पर्श केलेला आहे. 2 बाद 8. मोहसिनभाई A1 मटन शॉप मानकुली नाका यांनी देखील अंतिम विजेत्या संघास 3 kg फ्री मटन. सुधाकर दादांचा शब्द ऐकलाय. 4ठा धाब्याचे मालक दीपू मालीनं आपल्या गावातील एक हस्तमुख चेहरा प्रतिष्ठित नागरिक सुधाकर श्रीपाद माली. कुठली टीम जिंको 13 मध्ये सुधाकर दादाचा 14वा 15वा नंबर आहे हे विसरू नका. टीम त्यांनीच 2 प्लेयर वाढवलेत. फक्त 13 होते 15 झालेले आहेत. जो तुम्ही वार द्याल दीपू मालीला यशपालला त्या दिवशी पोहोचायचं आहे, नाही तर पार्टी कॅन्सल. बघूया दुसऱ्या ओव्हरसाठी हितेश केनीला एक चांगला निर्णय मिळतो म्हणेन साहिल केनीचा. प्रत्येक विकेटला 500 रुपये हितेश केनीसाठी. क्या बात है. अरुण दशरथ केनी हितेशचे पिताश्री यांच्याकडून प्रत्येक विकेटला हितेशला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला फिल्डिंग लावून घे लगेच. यानंतर भोईर 11 सामना संपल्याबरोबर लगेच आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नक्की सिद्दीक भावे सर MPL 2025 मध्ये सलग आजचा 3रा दिवस. त्याने देखील चांगलं सहकार्य MPL स्पर्धेसाठी केले. सुभाष धुमाल सर असतील. 4 पंच ओम फोटो लाईव्ह DJ अबी अल्पेश गायकवाड गुणलेखक. अगदी स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत. मानकुलीची स्पर्धा भिवंडी तालुक्यातील नंबर 1 ची स्पर्धा MPL स्पर्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. गेली 30 वर्ष मानकुलीकरी दिवाळी क्रिकेटच्या खेळाने साजरी करतात. इथे मोठी विकेट. क्या बात है. विनीत मालेनी हितेश केनी. यस मोठी विकेट. हितेश केनी आणि विनीत मालीमध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळत आहेत. दोन्ही चांगले खेळाडू आहेत.
जॉन्टी केनीनं झेल टिपलाय शॉट मिड विकेटला. इथे ज्या विकेटची गरज होती तो विकेटर आलाय. 4 धाम स्पोर्टला. 8च्या सरासरीनं 32 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आलेत. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मोठा विकेट. आता शिवम भोईर. नक्की शिवम भोईर हलक्या पावलानं मैदानामध्ये रवाना होताना. हितेशला नक्कीच विनीतनं बाद केलं होतं. मला वाटतं आतापर्यंत हितेशनं विनीतला 2 वेळा बाद केलेला आहे आणि विनीतनं 1 वेळा. ही जुगलबंदी मित्रांनो अगदी मानकुली प्रीमियर लीग आहे. सर्व आपल्याच संघातील सहकारी आहेत. चांगला खेळ करा. भिवंडी क्रिकेट लीग आपल्या मानकुलीतून चांगला संदेश जाईल याची आपण काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा गैरवर्तन आपल्यातून होणार नाहीये याची आपण दक्षता घ्या. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. भिवंडी तालुक्यामध्ये मानकुलीचं क्रिकेट खूप उंचीवर आहे आणि या अजून एक भर की आपली चौथायरवा क्रीडानगरी हिचं नाव आता 7 समुद्र पार गेलेलं आहे. सुरेख गोलंदाजी. 8 दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू 1 विकेट. क्या बात आहे. 32. हितेश देखील एक चांगला गोलंदाज आहे. हा चेंडू बघूया लेग स्ट्रिकला सोडून जातोय. सिद्दीक बाबेश सर नेहमी म्हणतात की हितेशची जी बावेश पवारची जी विकेट घेतली होती कारभावच्या नाईट स्पर्धेमध्ये ती क्लिप तब्बल 14 लाख लोकांनी आतापर्यंत पाहिलेली आहे. धावसंख्येमध्ये बदल. 9 धावा 8 चेंडू. पुढील चेंडू इथे शिवम न फटका जरूर. इथे देखील जॉन्टी केनीनं हा झेल कंप्लीट केला आहे. शिवम देखील 0वर बाद झालेला आहे. हितेशनं देखील अगदी विनीतच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी इथे करायला सुरुवात केलेली आहे. यज्ञेश माली उर्फ बाब्या संघाचा संघनायक आहे आणि प्रतीकला अगदी खालच्या क्रमांकावर अजूनही राखून ठेवलेला आहे. बघूया हितेशनं देखील या सामन्यातून नक्कीच चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. 4 चेंडू फेकलेत, 1 वाईट, 2 विकेट, 1 डॉट अशी चांगली गोलंदाजी हितेश करतोय. अजूनही यावरचे 3 चेंडू आहेत. इथे हा चेंडू अगदी आपण पाहिला तर हर्षलच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव. फलंदाज मनोज केनीची विकेट. तू चल मैं आया. अगदी विकेटवर विकेट. आतापर्यंत आपण पाहिलं तर सरपंच 11 टीम
चे 5 विकेट गेलेले आहेत. 10 चेंडूमध्ये धावा बनले 10 आणि निम्मा संघ गारद झालेला आहे. 10 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 धावा 5 विकेट. बघूया विशाल उर्फ गोल्या. गोले नावानं फोकस आणि फेमस आहे. विशालकडे देखील मोठे पटके मारण्याची क्षमता आहे. मात्र हितेशनं पुन्हा एकदा आपली ताकद आपला अनुभव पणाला लावलेला आहे. 32 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये सरपंच 11 टीम खेळते. 10 चेंडूमध्ये 10 धावा 5 विकेट. चौदा चेंडू 22 धावा. इथे हा चेंडू वाईट. आतापर्यंत हितेशने 2 वाईट चेंडू फेकलेत. धावसंख्या 11. हितेशची वाईटची डोकेदुखी नेहमीच राहिले. कुठेतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. इथे हा फटका उडवलाय. बघूया योगेश दलवी झेलच्या खाली आणि अजून एक विकेट. 6वा विकेट सरपंच 11 टीमनं 11 धावसंख्येवर गमावलेला आहे. चेंडूला अगदी सोडून दिलाय. चांगली लाईन अँड लेंथ. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलेला आहे. सरपंच 11 6 बाद 11. 2 ओव्हरला अजून 21. 10.50.
21 धावा अजूनही बनवायचे आहेत अंतिम फायनल मध्ये MPL 2025 मध्ये. बघूया कुठला संघ दाखल होतोय. 4 धाम की सरपंच 11 याचं उत्तर आपल्याला 2 ओव्हर नंतर मिळेल. चांगला सामना झाला. अगदी 31 धावा बनवताना त्या धावांचं रक्षण करताना पहिल्या 2 गोलंदाजांना चांगली सुरुवात. देवानंद भोईरनं 8, हितेश केनीनं 3 आणि आता येणाऱ्या 2 गोलंदाजांसाठी 21 धावा राखून ठेवलेल्या आहेत. बघूया विनीत माली काहीतरी आपल्या सहकार्यांना सूचना घेऊन आलेले आहे. यज्ञेश उर्फ बाब्या मोहित पहिला चेंडू तेज तर्रार आउटसाइड ऑफ स्टंप वरची सुरेख लाईन पकडलेली आहे. हा चेंडू देखील सुरेख अगदी खेलपट्टीला तोलून मापून मोहित केनी गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 14 चेंडू फेकलेत. 4 धाम स्पोर्टच्या गोलंदाजांना 11 खर्च केलेत धाबा आणि 6 फलंदाज बाद केलेत. 10 मध्ये 21, 10 चेंडू 21 धाबा. इथे हा देखील छेल यज्ञेश मालीचा 7वा फलंदाज बाद. फलंदाज अभि डीजे. बघूया डावपुरे हाताचा फलंदाज आहे. सात विकेट आतापर्यंत गमवलेत. मोहित केनीने देखील तिसऱ्यावरचे 3 चेंडू फेकले, 2 डॉट आणि यज्ञेशची विकेट. 9 चेंडू आणि 21 धावा. काय सामना. मैदानामध्ये पहिला सेमी फायनलचा रफ अँड टफ कट टू कट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. फुटस होता चेंडूला अगदी ऑन साइडला टर्न केलाय. हर्षल केनी चेंडूला उचलतो. एक सिंगल धाव घेऊन अभिनं आपली स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावसंख्या 12. आता 8 चेंडू आणि 20. आठ चेंडू 20 धावा. सरपंच 11 टीम ला आपण या MPL मध्ये प्रथमच या स्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये पाहिले. आतापर्यंत आपण पाहिले तर सलग त्यांनी लिलिया सामने सर्व जिंकले होते. मात्र हा मोठा सामना आणि मोठ्या सामन्याचा दबाव साफ या संघावर जाणवतोय. 8 चेंडू 20 धावा.
फुलटॉस आणि हा षटकार प्रतीक माली यांनी मोहितला षटकार टाकून धावसंख्येला भरती दिलेली आहे. धावसंख्या 18 वर पोहोचली आहे. 7 चेंडू आणि 14 धावा. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतोय. 7-14. काय फटका मारला होता. नक्कीच या फटक्याने प्रतीक मालीचा आत्मविश्वास ठीक झाला असेल. स्वतःवरचा दबाव नक्कीच त्याने हटवलाय. अभि मालीची सिंगल आणि हा षटकार खूप निर्णायक असेल. 7-14. मोहित इथे चेंडूला अगदी हलक्या हातानं टर्न केलं ऑन साइडला. एसकेनं चेंडूला उचललाय. फक्त एक सिंगलनं 3 ओव्हर मध्ये धावा बनलेत 19. आता 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सहा 13. मोहितनं पहिले 4 चेंडू मध्ये 1 विकेट 1 धाव. नंतरच्या 2 चेंडू मध्ये 7. बघूया आता 7-13 वर सामना येऊन थांबलेला आहे. कुठला संघ MPL 2025 च्या अंतिम फेरीमध्ये धडक मारतोय. अतिशय चांगली स्पर्धा. तब्बल 10 संघ या MPL 2025 मध्ये सहभागी झाले होते. त्यामधले आता 4 संघ सुपर 4 मध्ये खेळतात आणि अंतिम विजेता टीमला भरपूर ऑफर आलेत. 44वा धाबा यशपाल माली दीपू माली कडून 12 खेळाडू आणि 3 त्यांचे सपोर्टरला जेवणाची मेजवानी. A1 मटन शॉप मोहसिन भाई कडून देखील 3 kg मटन. म्हणजे दीपावली बोनस नक्कीच टीमला मिळेल. नक्कीच राणाल ग्रामपंचायतचे किंग मेकर सरपंच उद्योजक उद्योगपती आणि भिवंडी नवीन 40+ संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब आपल्याला जोडलेले आहेत. त्यांनी देखील MPL 2025 साठी सर्व मानकुलीकरांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद प्रतापजी पाटील साहेब. सध्या आज सामना ते पाहत आहेत. काय खेळ टिपला विकी पाटीलला. इथे प्रतीक मालीचा विकेट 6 मध्ये 13 होत्या आणि वाईडिश लॉंग ऑफ रिझनला पुंग्यानं झेल टिपलाय. पुंग्या भाई उमेश आठ विकेट नैतिक आलाय. प्रताप पाटील साहेब देखील आपल्याला जोडलेत. धन्यवाद साहेब. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे
सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आणि राणाल ग्रामपंचायतचे किंग मेकर सरपंच उद्योगपती साहेब, आपलं देखील MPL 2025 मानकुली प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 5 चेंडू 13 धावा. इथे हा चेंडू आणि इथे देखील विकेटचं पतन. 9 विकेट. आता फक्त 1 विकेट आहे सरपंच 11 टीम कडे. धावा बनवायचे 4 मध्ये 13. नक्कीच मंदेश इथे प्रतीकला उशिरानं पाठवणं हा निर्णय मला वाटतं कुठेतरी सरपंच 11 टीमच्या अंगाशी आलेला आहे. कुठेतरी गेम प्लॅनिंग मध्ये गडबड गोंधळ झाला असावा, मात्र अजूनही सामना 4-13 वर आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाहीये. शेवटची विकेट. फलंदाज प्रज्योत माली. काय विकीनं देखील गोलंदाजी केलेली आहे. वा, हितेशनं सुरुवात केली, त्याच्यावर कलच चढवला तो मोहितनं आणि विकी. बघूया 4-13 विकेट हॅट्रिक. इथे दुसरी कंप्लीट होईल का ऋषी भोईर नंतर. सरपंच 11 टीम कठीण परिस्थितीमध्ये आहे. 4-13 प्रज्योत माली आणि अभिषेक माली ही आता शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. गत वर्षीचा विजेता संघ 4 धाम पूर्णपणे 4 झालेला आहे. इथे एक सिंगल धाव तर पूर्ण केलेली आहे. बघूया. आणि नक्कीच अभिनं आपल्या हाताला आता माती लावली आहे. खेळपट्टीचा आशीर्वाद घेतलेला आहे. 3 मध्ये 12. इथून 3 चौकार की 2 षटकार. मोठ्या फटक्यामध्येच हा सामना खेळावा लागेल डीजे अभिला. बघूया. अभि देखील सरपंच 11चा पाहुणा खेळाडू आहे आणि आज जर त्यांनी कारनामा केला तर सुनील माली त्याच्यावर खूप खुश होतील. क्षमता आहे अभिकडे. सरपंच 11 की 4 धाम 3-12. काय सामना झालाय. सर्व प्रेक्षक बसलेले उभे झालेले आहेत. अंतिम फेरीमध्ये कुठला संघ धडक मारेल. सुरेख चेंडू. अगदी सरपंच 11 टीम आता 2 मध्ये 2 गोल्डन षटकारच मारावे लागतील. आणि हा चेंडू नक्कीच डीप मिड विकेट रिझनला आणि जल्लोषाची तयारी 4 धाम स्पोर्टची. साखली सामन्यामध्ये कठीण परिस्थितीतून हा संघ पुढे आला आणि आता फक्त 1 चेंडू अंतिम फेरीमध्ये धडकण्यासाठी बाकी आहे. आणि इथे 4 धाम स्पोर्ट अंतिम फेरीमध्ये. अभिनंदन हाडलक. सरपंच 11 सुनील माली, विनीत माली, ऑल टीम. नक्कीच अगदी महत्वाच्या सामन्यातून 32 धावांचं लक्ष असताना नक्कीच अगदी MPL मध्ये आपण 2025 मंदेस पाहिला तर सरपंच 11 चॅम्पियन टीम कडे पाहत होतो. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटला जर आणि तर किंतु आणि परंतु या शब्दांना थारा नाहीये. अभिनंदन गणेशदादा केनी, ऑल टीम, 4 धाम स्पोर्ट. जाऊया आपण दुसऱ्या सेमीफायनल सामन्याकडे. सुभाष धुमाळ सर आपण या समोरच्या कक्षामध्ये. पोर्टुगल्स कॅटेगरी मधून योगेश दलवी मॅन ऑफ द मॅच आणि रेग्युलर फॉर्मॅट मधून हितेश केनी.